मुलीला केलेल्या दमदाटीचा जाब विचारण्यास गेलेल्या वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तसेच त्यांना लोखंडी टॉमीने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिसूर तालुका बिसूर येथे रात्री 7च्या सुमारास घडली। दशरथ मारुती पाटील वय 44 राहणार पाटील मळा बिसूर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे। पोलिसांनी धनराज हरिदास पाटील वय 27 राहणार बिसूर याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती अशी की सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दशरथ पाटील यांची मुलगी गायत्री हिला संशयित धनराज याने गावातील ओढा परिसरात अडवले, तिला केस मागे घेण्यासंदर्भात दमदाटी केली। ही बाब गायत्रीने रात्री वडिलांना सांगितली। मंगळवारी रात्री 7च्या सुमारास फिर्यादी दशरथ हे गावातील दत्त मंदिर चौकात संशयित धनराज याला जाब विचारण्यासाठी गेले होते। त्यावेळी धनराज याने त्यांना शिवेगाळ करून ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांचा हात पिरगाळून ट्रॅक्टरमध्ये असलेला लोखंडी टॉमी घेऊन तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत दशरथ याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। वास्तविक न्यायालयाने संशयित धनराज यास बिसूर गावात येण्याकरिता बंदी घातलेली असतानाही त्याने बंदी आदेशाचा भंग केला असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे।